नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। या ठिकाणी आपल्याला माहिती असेल येवला नगरपालिकेची निवडणूक होत आहे। या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, RPI या महायुतीचे उमेदवार थेट नगराध्यक्षपदासाठी राजा बोलवणारी, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे 18 उमेदवार, भाजपचे 8 उमेदवार अशी महायुतीचे उमेदवार या ठिकाणी उभे आहे। उद्या 2 तारखेला मतदान आहे। आपण या सगळ्या गोष्टीचा भुजबळ साहेबांनी या तालुक्याचा कसा विकास केला, शहराचा कसा केला, त्याचप्रमाणे यापूर्वी 2004 पूर्वी कशी शहराची परिस्थिती होती, आज कशी प्रत्येक कॉलनीत रस्ते झालेले, पाणी झालेले, अंडरग्राऊंड गटरचे कामं झालेले, त्याचप्रमाणे दररोज पाणी मिळण्यासाठी भुजबळ साहेबांनी येसगाववरून योजना मंजूर करून घेतलेली, तिचं पण काम आचारसंहितेनंतर सुरू होणार। या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा आपल्याला माहितीच। ही प्रगती होत असताना त्याचा नगराध्यक्ष पण साहेबांच्या विचाराचा असावा म्हणून राजा बोलवणारींना साहेबांनी उमेदवारी दिली। आज काही मी समोरून पत्रकार परिषद घेण्यात आली। आम्हाला एका विषयाचं थोडंसं असं वाईट वाटलं की ह्या ठिकाणी काल जी आमच्या पक्षाची महायुतीची सभा झाली, त्या सभेमध्ये या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय मारुतराव पवार साहेब असतील, आदरणीय बनकर अण्णा असतील, आदरणीय राजाभाऊ भांडगे असतील, आदरणीय पप्पू सस्कर असतील, आदरणीय मी होतो स्वतः, ते कुलकर्णी धनुभाऊ कुलकर्णी होते। या सगळ्या माणसांनी त्या ठिकाणी भाषणं केली। ही सगळी माणसं ह्या समाजामध्ये सामाजिक काम करीत असताना अनेक संस्थेवरती काम केलेले आहे। आता बनकरांनाचा अनुभव, बनकरांना बँकेला चेअरमन होते, आदरणीय माझे आमदार मारुतराव पवार साहेब 10 वर्ष या तालुक्याची त्यांनी सेवा केलेली। हे सगळं करत असताना कुठेतरी चुकीचे भाडोत्री माणसं आणले, भाडोत्री माणसांनी बोललं, कुठेतरी ह्या माणसांची हे राजकारणाची ही भाषा घसरत चाललेली, ह्या राजकारणाचा स्तर घसरत चाललेला आहे। आम्ही भाषण करताना कधी कोणावर चुकीची टीका केलेली नाही, कधी कोणाला वाईट म्हणलेलं नाही। आम्ही फक्त हेच मुद्दे मानले की भुजबळ साहेबांनी या तालुक्यात या शहराचा काय काय विकास केलेला आहे, काय काय योजना आणलेल्या व तहसील कार्यालय असेल, प्रशासकीय कार्यालय असेल, कशी एका ठिकाणी आणली, मुक्तिभूमीचं काम असेल, त्याचप्रमाणे शहराचे शिवसृष्टीचं काम असेल, सर्व पक्षाची मागणी होती की ह्या तालुक्यात या शहरात शिवसृष्टी झाली पाहिजे। हे सगळ्या विकासाचे कामं मांडलेले आहे। आम्ही कोणावर काही टीका टिप्पणी करायचं काही कारण नाही आणि राजकारणात थोडीशी टिप्पणी चालत असते, जे झालेले त्या गोष्टी मांडलेल्या असतील, परंतु असं काहीही नाही का भाडोत्री माणसं आले। आता हे प्रतिष्ठित व्यक्ती ही सगळे, असं भाडोत्री हा शब्द या सगळ्यांना आमच्या मनाला तो रुसला नाही आणि योग्य नाही राजकारणात। आता मी काय फारसा मोठा मला काही कोणाला सल्ला द्यायचा नाही, परंतु असं काही एवढं राजकारणाची भाषा कुठेतरी तालुक्या लेवलला तरी घसरून देऊ नये, कारण काही राजकारण आहे, राजकारणाच्या ठिकाणी असतं, नंतर प्रत्येकजण राजकारण संपल्यानंतर सामाजिक कार्यात हे बरोबरच असतात। एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। यानंतर अण्णा बोल। नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल शनी पाटलानं आम्ही सर्वांनी भाषणं केली आणि ते आम्ही भाषणं करणाऱ्यांना ते कुत्रे म्हणले, भाडोत्री म्हणले। राजकारणामध्ये संयम पाळावा लागतो, तो संयम त्यांनी पाळला नाही। त्यांचं मत, त्यांचे विचार एवढे शहरासमोर ठेवले, त्यांच्या बाजूचा असला तर पगारी आणि त्यांच्या बाजूचा नसला तर भाडोत्री। हे बरोबर नाही। त्यांच्या इतके मोठे ते शैक्षणिक संस्था चालवता आणि त्यांना हे सोडलं नाही असं माझं मत। निवडणुकीच्या काळामध्ये राज्यभर आणि देशभर टीका टिप्पणी होतात असते आणि टीका टिप्पणी होताना असं काय आम्ही त्यांच्या एकदम विरोधकांनी बोललं, जे सत्य होते ते बोलले। आता ते काय म्हणे आम्ही कारखान्याचे पैसे दिले, जेव्हा आमचं पावते लोक आताच रडत होते, आमचे पैसे नाही दिले। आता एक जण म्हणतात माझ्या बायकोचं मंगळसूत्र मोडलं, आईचं मंगळसूत्र मोडलं। आता तेव्हा सोनं होतं 2000 रुपये, आता सोनं झालं 1,30,000। मग एवढं तर ते देणार आहे का? आता त्याने आव्हान केलं यान घेऊन जा, मग ते देणार आहे का? 1-1 तोळ्याचं मंगळसूत्र होतं आणि 2-2 रुपये यांना दिले, मग ते 1-1 तोळा सोनं घेऊन देतील का? आपण जे वार्ता बोलतो ना ते पूर्ण करण्याची तयारी पाहिजे, आपण करू शकत नाही। समाज फार पुढे गेला आहे। त्यांचं मुलाखत ऐकूनच 2 माणसं बाहेर बसले आमच्याजवळ, हे घेऊन आलेले, तर न्याय भेटेल काहीतरी। आता न्याय द्यायचं कारण त्यांच्या हातात आहे, आमच्याला काही नाही। आणि म्हणून राजकारणामध्ये संयम धरणं ही फार मोठी गोष्ट आहे। त्याचप्रमाणे मारुतराव पवार सारख्या
महाराष्ट्रात 1 नंबरचे मतं मिळालेल्या माणसाला भाडोत्री कुत्रे म्हणणं किती वाईट. आणि म्हणून असा संयम सोडू नका, मतदारापर्यंत जा, आपले विचार मांडा, मतं घ्या. हे दोंडराम वस्तात तांदळीचे पट वस्ता दे आणि ते यांचे पट्टे. आता कोण भारी पडतं हे मतदार राजा ठरवणार आहे. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.